नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्य सरकार असेल, प्रशासन असेल, यांच्या माध्यमातून विधवा महिलांसाठी वेगवेगळ्या योजना किंवा सेवा सुरू केल्या जातात. परंतु मित्रांनो, विधवा महिलांपर्यंत त्या योजना पोहोचत नाहीत आणि ही सर्व महिला या विविध योजनांपासून वंचित राहतात आणि त्या योजनांसाठी जो काही राज्य सरकार प्रशासन जेवढा निधी मंजूर करतो तो रिटर्न जातो. परंतु मित्रांनो, आपण सर्वजण या विधवा महिलांसाठी जर थोडाफार एक पाऊल पुढे जर टाकलं आणि आपल्याला ज्या काही योजना माहीत आहेत ह्या जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर एक नक्कीच पुण्याचं काम होईल असं मला ठिकाणी वाटतंय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून विधवा महिलांसाठी कोणकोणत्या योजना आणि कशा पद्धतीने थोडक्यात बेनिफिट आपल्याला मिळू शकतो याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर यामधील अतिशय महत्त्वाची पहिली योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना या माध्यमातून विधवा महिलांना विशेष अनुदान दिलं जातं आणि यामध्ये फक्त 21,000चा उत्पन्न दाखला जर तुम्ही सादर केला आणि 1500 रुपये तुम्हाला या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये हे अर्ज सादर करायचे आहेत. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची योजना म्हणजे इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या एकत्रितपणाने ही योजना सुरू केली जाते आणि यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे 40 ते 79 वय जर तुमचं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो. संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा विधवा पेन्शन योजना या दोन्ही योजनांपैकी एका योजनेत तुम्हाला लाभ मिळणार आहे. परंतु वयोगट मात्र त्या ठिकाणी वेगळा आहे आणि या ठिकाणी जी काही विधवा पेन्शन योजना आहे केंद्र सरकारची त्यामध्ये तुम्हाला दारिद्र्य रेषेचा नंबर कंपल्सरी आहे. जर तुमचा BPL रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ सहज पद्धतीने मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना ठाऊक की लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे. ज्या व्यक्तीकडे उत्पन्नाचा दाखला नाहीये किंवा उत्पन्नाच्या दाखलाची गरज नाहीये, फक्त पतीचा मृत्यू दाखला जरी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्हाला आधार कार्ड बेसच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये तुम्हाला मानधन मिळणार आहे. परंतु विधवा महिलांना माझं एक महत्त्वाची विनंती असेल की लाडकी बहीण ऐवजी तुम्ही संजय गांधी विधवा पेन्शन योजनेचा लाभ घ्या, कारण ती योजना खूप जुनी आहे. नियमित स्वरूपामध्ये या योजनेचा लाभ तुम्हाला अविरतपणे मिळेल, पण लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ शकते अशा पद्धतीची भीतीसुद्धा आहे, वातावरण सुद्धा आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा सर्वांनी लाभ घ्यायचा. त्यानंतर अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना. ज्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू होतो अशा कुटुंबाला एक आधार देण्याचं काम गरीब कुटुंब कल्याण योजनेच्या माध्यमातून त्या कुटुंबाला 20,000 रुपये अनुदान एक रकमी त्या ठिकाणी दिलं जातं. तर राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर बालसंगोपन योजना. या बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून सुद्धा त्या कुटुंबातील जी मुलं आहेत त्या मुलांचं पालनपोषण करणं, त्यांचा सांभाळ करणं विधवा महिलांना खूप अवघड असतं. तर अशा परिस्थितीमध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून बालसंगोपन योजना सुरू केलेली आहे आणि तेथून त्या मुलांना 2,500 रुपये मासिक अनुदान मिळतं. आता या अनुदानाच्या संदर्भात थोडीशी चढाओढ आहे, लवकर अनुदान मिळत नाहीत, पण व्यवस्थित जर फॉलोअप जर घेतला तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे. तर बालसंगोपन योजना सुद्धा सर्वांनी समजून घ्या. त्याचबरोबर राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून आणि आपल्या आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून पुढाकारातून एक वात्सल्य योजना म्हणून, महिला वात्सल्य योजना म्हणून सुरू केली. त्याला मिशन वात्सल्य योजना सुद्धा म्हणतात. आता मिशन वात्सल्य योजना म्हणजे काय? तुमचं पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, तलाठी कार्यालय असो, सर्व कार्यालय जे काही सर्व कार्यालय त्या ठिकाणी कोणतीही योजना असेल तर ती योजना प्राधान्याने महिला व्यक्तीला द्यावं. परंतु त्यामध्ये विशेष कॅटेगरी म्हणून एक विधवा महिलाला देण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी टाकलाय. त्यामुळे मिशन वात्सल्य योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही योजनांचा प्राधान्याने लाभ मिळणार आहे. त्या योजनेसोबत सुद्धा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. मिशन वात्सल्य योजना आपल्या यूट्यूब चॅनलवरती याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेली आहे, तर ती तुम्ही पाहू शकता. आपल्या यूट्यूबवरती अनिल सापळे सर मिशन वात्सल्य योजना असं टाईप केलं तर तुम्हाला ती मिळून जाईल. त्याचबरोबर रमाई, आता घरकुल योजना सुद्धा तुमच्यासाठी सुरू केली आहे. त्यामध्ये रमाई योजना असेल किंवा शबरी योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना असेल, या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून विधवा महिलांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे आणि प्राधान्याने मिळणार आहे. लक्षात ठेवा, इतर लोकांच्या तुलनेने तुम्हाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे अशा पद्धतीचा नियम आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला पत्रव्यवहार अर्ज करावा लागणार आहे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ मिळणार नाही. त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर रेशन धान्यासाठी तुम्हाला पहिलं प्राधान्याने तुम्हाला या ठिकाणी योजनेचा लाभ देणार आहे. म्हणजे तुम्हाला विधवा महिला जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अंत्योदय रेशन कार्ड किंवा प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड कोणत्याही एका कुटुंब पात्रतेनुसार तुम्हाला या ठिकाणी त्या रेशन योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे. त्या योजनेचा समजा तुमच्याकडे घरपट्टी असो किंवा नसो तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर स्वआधार गृह योजना. आता स्व आधार गृह योजना म्हणजे काय?
अशी महिला की त्याच्याकडे घरच नाहीये, जागाच नाही, घर पण बांधू शकत नाही, तर राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना स्व आधार देण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांना राहण्यासाठी व्यवस्था केली जाते, कायदेशीर सल्ला त्यांना दिला जातो, मोफत जेवण सुद्धा दिलं जातं. तर अशा पद्धतीची ही योजना आहे, ती महत्त्वपूर्ण आहे, सर्वांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. त्याचबरोबर ज्या विधवा महिला असतात त्यांना विविध आजार सुद्धा येतात किंवा आजारी पडतात, तर आयुष्यमान भारतच्या माध्यमातून त्याला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर त्या योजनेचा तुम्हाला सुद्धा लाभ घेताना आहे. त्याचबरोबर मुद्रा योजना असेल, त्याचबरोबर शिलाई मशीन योजना असेल किंवा समृद्ध स्वाधार योजना असेल, तर अशा विविध योजनांचा तुम्ही लाभ घेऊन या ठिकाणी तुमचं उदरनिर्वाह भागू शकता, तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागू शकता. तर हे महत्त्वपूर्ण योजना आहेत मित्रांनो. या योजनांचा लाभ कसा घ्यायचा याविषयी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही जर कमेंट्स केली तर प्रत्येक योजनेचा सेपरेट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिला जाणार. परंतु मित्रांनो, मी आत्ता तुम्हाला ज्या काही 10-12 योजना सांगितल्या त्या फक्त आणि फक्त विधवा महिलांसाठी आहेत. त्यामुळे जी लोक ही व्हिडिओ बघत असतील ते विधवा असो किंवा नसो, पुरुष असेल महिला असेल, तरी सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या ज्या महिला असतील त्या महिलांपर्यंत, विधवा महिलांपर्यंत या व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सर्वांनी मला मदत करायची. कारण मित्रांनो, आतापर्यंत आपण दिव्यांगांच्या योजना पोहोचवतोय किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या पाठवतोय, परंतु विधवा महिलांसाठी आपल्याला सेपरेट काम करायचं आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. ह्या ज्या काही योजना सांगितल्यात ह्या विधवा महिलांसाठी राज्य सरकार प्रशासनाने सेपरेट सुरू केलेले आहेत, तर त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. लाभ न मिळता हे पैसे रिटर्न जातात आणि वेगळ्या योजनांसाठी वापरले जातात, असं होऊ नये यासाठी या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. यासाठी आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन प्रयत्न करूया. आणि ही माहिती अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.